इथे एक महत्वाचा पॉइंट आपण पाहूया की याची प्रिंटिंग कशी करायची। प्रिंटिंग दोन पद्धतीची आहेत, स्केल प्रिंटिंग आणि विदाउट स्केल प्रिंटिंग। पहा, आता डायमेन्शन ऑलरेडी जर तुमचे दिलेले असतील यामध्ये, जसे की मी इथं डायमेन्शन हाईड केलेले आहेत, तर याला स्केलची गरज नाहीये, डायरेक्टली प्रिंट करू शकता। किंवा इथं नाव सुद्धा दिलेले आहे, किती बाय कितीचं तुमचं इथं साईज दिलेली आहे। कीबोर्डवर कंट्रोल पी प्रेस करायचा आहे किंवा या ऑटोडेस्कच्या लोगोवर जाऊन तुम्हाला इथे प्रिंट या ऑप्शन निवडायचा आहे। पहा, प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला प्लॉट हे ऑप्शन निवडायचं आहे आणि यामध्ये सेम फंक्शन तुम्हाला इथं डायलॉग बॉक्स आलेला दिसेल, जे की तुम्ही शॉर्टकट की कंट्रोल पी जर प्रेस केलं तरी पण तोच येणार। जर तुमच्याजवळ ऑलरेडी पेजचं सेटअप असेल तर त्याची इथं सेटिंग तुम्हाला ऑलरेडी दिलेली असेल आणि प्रिंटर तुम्हाला ऑलरेडी इथं बनवलेले ऍड केलेलं असेल, HP आणि तुमचं ब्रदर किंवा कॅनॉनचं प्रिंटर। ओके, तर हे प्रिंटर तुम्हाला ऑलरेडी असेल तर तुम्ही त्या प्रिंटर थ्रू काढू शकता, ज्याला की आपण प्लॉटर असं म्हणतो। आणि हे प्लॉटर जे आहे म्हणजेच प्रिंटर जे आहे तुम्हाला सध्या PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे DWG ड्रॉइंग फाईल टू PDF, म्हणजेच ऑटोकॅडची ड्रॉइंग फाईल टू PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे। ओके, चला झालं। यामध्ये प्रिंटर नेम सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं पेपर साईज सिलेक्ट करायची आहे। पहा, तर पेपर साईज मोस्टली A4 चीच आपण घेतोय, जे की ऑफिस प्रिंटर जेवढे असतात ते A4 चेच असतात। पण जेव्हा स्केल मध्ये आपण काम करतोय, जे की नंतर आपण शिकणार आहोत, प्लॉटिंग स्केल 1:1, 1:2 वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं शिकणार आहोत। तर त्या टायमाला आपल्याला इथे आहे ना मोठा पेपर घ्यावा लागेल, जसे की A1, A0 अशा साईज घ्यायच्या आहेत। तर ते पण ब्लू प्रिंटच्या टायमाला आपण शिकणारच आहोत। तर सध्या A4 पेजच इथं घ्यायचं आहे तुम्हाला। त्यामुळं आपल्याला स्केल मध्ये फिट टू पेज किंवा फिट टू पेपर, जे तुमचा पेपर राहील त्या पेपरवर तुमची स्केल फिट टू पेपर राहील, तर हे तुम्ही अप्लाय करायचं आहे याला। आणि इथं गेल्याच्या नंतर व्हॉट टू प्लॉट, काय प्लॉट करायचं आहे, या विंडोज ऑप्शनवर डिस्प्लेवर जायचं आणि विंडोज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि इथं तुम्हाला डायरेक्टली हा एरो दिसेल, म्हणजेच हा प्लस पॉइंट दिसेल। पहा, इथं या पॉइंटवर पहिल्या पॉइंटवर क्लिक करून दुसऱ्या पॉइंटवर परत क्लिक करायचं आहे। पहा, म्हणजे जेवढा तुम्ही एरिया सिलेक्ट केला तो या विंडोज मध्ये दिसेल। पहा, हे झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही प्रिंट झाली ही तुम्हाला फिट टू सेंटर पाहिजे। पहा, इथं प्रिव्ह्यू दिसतोय, पहा फिट टू सेंटर काय दिसतील सांगा, याच्या सेंटर मध्ये दिसेल। पहा, ओके, आणि इथं फिट टू पेपरच ठेवायचा आहे। ओके, एवढं झाल्याच्या नंतर पेज तुम्हाला पोर्ट्रेट हवंय की लँडस्केप हवंय, म्हणजेच पेज आडवा हवंय की उभं हवंय। मला सध्या तरी उभं हवंय, तर या साईज नुसारच माझी प्रिंट होईल आणि उभ्या पेजवर होईल। तर मी इथं उभी साईज घेऊन इथं काय केलंय, प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करतोय। पहा, ओके, तर ह्या टाईपचं आपलं पेज प्रिंट झालेलं तुम्हाला इथं दिसेल। पहा, ओके, आणि नंतर जायचंय तुम्हाला या प्रिंट वाल्या प्लॉट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओके, आणि इथं मी माझी पहिली प्रिंट इथं करणार आहोत। नाव चेंज करायचं आहे तुम्हाला आणि इथं सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर ह्या टाईपची तुमची एक प्रिंट झालेली तुम्हाला फाईल इथं दिसेल।